पुणे पोलिसांनी गजा मारणेला पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल केलेला आहे आणि यामागचं कारण म्हणजे काही दिवसांपासून पुण्यात जे आहे ते वेगवेगळे रील्स जे आहेत ते व्हायरल होत आहेत आणि या रील्समध्ये प्रामुख्याने जर एक रील पाहिला तर तो म्हणजे चंद्रकांत पाटील आणि गजानन मारणे याचा एक रील होता आणि हा रील व्हायरल झाल्यानंतर खरं तर आता ही मोठी कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांनी केलेली आहे। पुणे पोलिसांनी गजा मारणे आणि त्यांचा साथीदार जो आहे टिपू पठाण याला ताब्यात घेतलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारी जी आहे ती रील्सच्या माध्यमातून वाढताना पाहायला मिळते आणि यामुळेच 18 ते 20-22 वयोगटातील जी तरुण आहेत तरुणाई जी आहे तर ती या रील्सच्या माध्यमातून या सर्व गुन्हेगारीकडे वळते अशा प्रकारचं चित्र कुठेतरी निर्माण झालं होतं आणि त्यामुळेच आता या सर्व गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांची ही खरं तर मोठी कारवाई जी आहे ती म्हणावी लागेल। आपण जर पाहिलं तर या ठिकाणीच गेल्या 5 तासांपासून कुख्यात गुंड गजा मारणे याची चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि यानंतर आता आपण जर पाहिलं तर ही चौकशी करण्यासाठी सायबरचे काही जे युनिट्स आहेत ते देखील बोलवण्यात आले होते आणि या सर्व रील्स ज्या आहेत त्या डिलीट करण्यासाठी देखील सांगितलं गेलं होतं। मात्र हे ज्या सर्व रील्स आहेत त्या किंवा जे अकाउंट आहे त्याबाबतची मला माहिती नाही अशी माहिती गजा मारणे यांनी दिलेली आहे आणि नेमकी मग हे रील्स जे आहेत ते कोणाच्या माध्यमातून पोस्ट होत आहेत त्याचा सगळा तपास जो आहे तो करून आता या सर्व रील्स आणि हे अकाउंट डिलीट करण्याचं काम जे आहे ते पुणे पोलिसांकडून केलं जात आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी सलमान खान याच्या घरावर देखील गोळीबार झाला होता आणि यामध्ये जे आरोपी होते तर यामधले आरोपी देखील अशाच प्रकारे रील्सच्या माध्यमातून या गुन्हेगारीकडे वळालेले पाहायला मिळालं होतं अशी माहिती जी आहे ती आपल्याला मिळाली होती आणि त्याच पद्धतीने पुण्यात देखील आता अशा प्रकारच्या रील्स ज्या आहेत त्या वारंवार व्हायरल होत आहेत आणि या सर्व रील व्हायरल होत असल्यामुळे ही गुन्हेगारी जी आहे त्या गुन्हेगारी क्षेत्राकडे ही सर्व वयोगटातील मुलं जी आहेत ती वळताना पाहायला मिळतात। त्यामुळेच या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी आता थेट गजा मारणे आणि ज्यांच्याकडून ह्या रील्स व्हायरल केल्या जात आहेत त्या सर्वांना इथे बोलवून त्यांची चौकशी केली जाते आणि हे सर्व व्हिडिओज जे आहेत ते डिलीट करून अकाउंट डिलीट करण्याचं सर्व प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर।